ना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। ग्राम दैवत भगवान की जय। सब संतन की बजरंग बली हनुमान की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय।
शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय जय भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारम् अमलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय जय ओम भोले। नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय
नमः पार्वती पतये शिव हर हर. हॅलो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपल्या जवळा पांचाळ नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव यासह सर्व देवी देवतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून चालत असलेल्या संगीतमय शिवकथेमध्ये आजच्या पहिल्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण व भव्य दिव्य शिव महापुराण कथा सोहळा जवळा पांचाळ जिल्हा हिंगोली या तीर्थक्षेत्रामध्ये या शिवक्षेत्रामध्ये गेल्या 38 वर्षापासून चालत असलेली ही परंपरा या वर्षीचं 39वं वर्ष आणि या पवित्र अशा या 39व्या वर्षामध्ये म्हणजे 3 तप संपन्न करून आपण 4थ्या तपामध्ये प्रवेश केलेलो आहोत. 12 वर्षाचं 1 तप असतं, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36 असे 3 तप आपण भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलोकन केलेली आहे. आणि 4थ्या तपामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये देवादिदेव शंभू महादेवांच्या कथा या जीवनातील व्यथा घालवणाऱ्या आहेत. भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य, भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय आज आपल्या जवळा पांचाळ या नगरीमध्ये सर्व संयोजन समितीनं या अज्ञानी जीवाच्या उद्धारासाठी, या अज्ञान जीवाला अज्ञानातून बाहेर काढून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी अगदी अट्टहासानं, अगदी परिश्रमातून या भव्य दिव्य अशा संगीतमय शिवकथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अगदी भगवान शिवाचे गण होऊन, भगवान शिवाचे नंदीगण होऊन ज्यांनी या शिवमहापुराण कथा आपल्याला ऐकवण्याचं भाग्य प्राप्त करून दिलं. कुमारसागर महाराजांची कथा शिरडवाणी या ठिकाणी सुरू असताना ज्या संयोजन समितीनं तिथं येऊन आम्हाला या शिवकथेचं निमंत्रण दिलेलं आहे आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे
गुरुभक्त शिवभक्त असणारे शिवभक्त परायण दत्तात्रय महाराज नामदेव गंगेवार, शिवभक्त परायण बाबूराव शंकरराव उदाने, शिवभक्त परायण श्याम सुभाषप्पा कानझाडे, शिवभक्त परायण वीरभद्र शंकरप्पा दासे, शिवभक्त परायण रामलिंग नागनाथ चाकोते, शिवभक्त परायण राजाभाऊ शिवदास भालके, शिवभक्त परायण कुशेबा काशीनाथ बिलकटे, शिवभक्त परायण बालाजी मुंजाजी गंगेवार, शिवभक्त परायण तानाजी बुदाजी नरडले, शिवभक्त परायण गणेश मल्लिकार्जुन नागनगिरे, शिवभक्त परायण अरविंद शंकरराव गोरे यासह या सर्व सप्ताह कमिटीला परिचित अपरिचितरित्या जी संयोजन समिती या ठिकाणी सहकार्य करत आहे असे सर्व गावातील सद्भक्त मंडळी, ग्रामस्थ मंडळी, संयोजन समिती, संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर व स्वर शिवानी संगीत संच या संगीत शिवकथाकार परिवारांच्या राहण्याची, भोजनाची, प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण गुरुभक्त वीरभद्र शंकर दासे परिवार या सप्ताहामध्ये या संगीतमय शिवकथेसाठी ज्यांची सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टम लावत आहे असे ज्योती DJ साऊंड सर्व्हिस चे ओनर शिवभक्त परायण अत्तमराव राजे गोरे रेडगाव यासह या अखंड नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी देणारे भाविक सद्भक्तगण, पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा देणारे सर्व भाविक सद्भक्तगण, या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता करणारे भाविक सद्भक्तगण, अन्नदान बनवणारे, स्वयंपाकी आचारी, अन्नदान वाढणारे, पातरवाळी उचलणारे सद्भक्त मंडळी, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले भाविक सद्भक्तगण, अगदी पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत भजनाची सेवा देत असलेले सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये परिचित अपरिचितरित्या मिळेल ती सेवा काया वाचा मनाने करत असलेली सर्व भाविक सद्भक्तगण, या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवानी संगीत संचचे कलाकार, गायनाचार्य सिंत वादक, संगीत विशारद, संगीत अलंकार गायन सम्राट शिवभक्त परायण सूरमणी अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, तबला वादक, तबला सम्राट, तबला विशारद, आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, चालत असलेली शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल आई म्युझिक व भक्तिधारा या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय महाराज बेळे केलजकर यासह आजच्या पहिल्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं आणि आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं प्रथम दिवसीय शिवकथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवकथेला या ठिकाणी प्रारंभ करत असताना आपल्या समोर जे शिव महापुराण या ठिकाणी
ठेवलेला आहे, जो ग्रंथ ठेवलेला आहे ते साधारण पुस्तक नाही आहे माय, ते आपल्या जीवनाच्या उद्धाराचं एक वाङ्मय आहे. साधारण पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण शिवमहापुराण ग्रंथाचा लेखक म्हणजे साधारण एखादा व्यक्ती नसून देवांचा तो देव शंभू महादेव आहे. आणि त्या शंभू महादेवांचं सौभाग्य, त्या शंभू महादेवांचं वाङ्मय असणारं हे शिवमहापुराण. हे शिवमहापुराण भगवान शिव परमात्म्याने आपल्या मुखातून वर्णन केलेलं आहे. हे शिवमहापुराण ग्रंथ म्हणजे तुम्ही मी असं कुणी लिहिलेलं नाही आहे. साक्षात भगवान शिव परमात्म्याने आपल्या मुखातून ज्या ज्या भक्तांनी भक्तीच्या बळावरती भगवान शिव परमात्म्याला आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या प्रत्येक भक्ताच्या कथा भगवान शिव परमात्म्याने आपल्या मुखातून वर्णन केलेले आहे. दैनंदिन जीवनामध्ये कलियुगामध्ये आपण जर आपलं सौभाग्य काय आहे असं तुम्हा आम्हा सामान्य जीवाला विचारलं तर तुम्ही आम्ही काय सांगाल? आमच्या गळ्यामध्ये जे सोनं नाणं आहे, आमचं घरदार, आमची मुलं बाळं हे आमचं सौभाग्य आहे. पण भगवान शिव परमात्म्याने या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे की भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य काय असेल तर कपाळावरती त्रिपुंड्र भस्म, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, गळ्यात नागधारणा करणं, जटेमध्ये गंगा आहे, चंद्रकोर आहे, हे भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य आहे. भगवान शिव परमात्म्याने या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर बऱ्याचशा भक्तांच्या कथा वर्णन केलेल्या आहेत, ज्या कथा ऐकून आपल्या जीवनातील व्यथा दूर होणार आहेत, है की नाही? 7 दिवसाच्या या पर्व काळामध्ये अगदी भगवान शिव परमात्म्याच्या या शिवमहापुराण कथेमध्ये आपल्याला तल्लीन होऊन आपल्या जीवनातील व्यथा दूर करून आपल्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. अशा या महान अशा शिवमहापुराण ग्रंथाचा महिमा 7 दिवसाच्या माध्यमातून आपल्याला श्रवण करायचा आहे. भगवान शिव परमात्म्याने सृष्टी निर्मितीच्या वेळेला 4 युग सांगितले, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता असणार आहे कलियुग. 4 युगामध्ये भगवान शिव परमात्म्याने ज्यावेळेस सृष्टी निर्मितीचा त्या ठिकाणी विचार केला ते युग म्हणजे कृतायुग. पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला सृष्टी निर्मितीच्या वेळेला सृष्टी खंडामध्ये ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती करायची आहे त्यावेळेस भगवान शिव परमात्म्याने 84 लक्ष जन्म त्या ठिकाणी चिरटा मुंग्यापासून ते महाकाय हत्तीपर्यंत जन्माला त्या ठिकाणी घातलेले आहेत. भगवान शिवाचा अवतारच ब्रह्मदेव, भगवान शिवाचा अवतारच विष्णुदेव. ब्रह्मदेवांकडे जन्माला घालण्याचं काम दिलेलं आहे आणि विष्णुदेवांकडे त्याचं पालन करण्याचं काम दिलेलं आहे. तिथून सृष्टी निर्मितीला सुरुवात झाली आणि अशा अनेक पशु पक्षी झाडांची त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि त्या क्षणाला भगवान शिव परमात्म्याला वाटलेलं आहे की आपण या सृष्टी निर्मितीला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मग या सृष्टी निर्मितीमध्ये आपण सर्व पशु पक्ष्यांची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे, पण या एकाही पशु पक्ष्यांच्या मुखातून त्या भगवंताचं नाम येत नाहीये, त्यांना वाचा नाहीये. आपल्याला सुद्धा वाटतं ना, आपण घरामध्ये एखादं जर कार्य करत असो, पत्नीला वाटतं पतीनं माझं नाव घ्यावं, आहे की नाही? पतीला वाटतं पत्नीनं माझं नाव घ्यावं, आहे की नाही? तसं महादेवाला वाटलं मी एवढी मोठी सृष्टी निर्मिती केलेली आहे, पण या सृष्टी निर्मितीमध्ये भगवंताचं नाम घेणारं जर कोणी नसेल तर या सृष्टी निर्मितीला एवढा पुढे नेऊन काय उपयोग आहे? म्हणून भगवंतानी विचार केला, सभा घेतली आणि मीटिंगमध्ये ठरवलं आणि 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह असा माणसाचा जन्म त्या ठिकाणी घातला, ज्या माणसाच्या मुखातून त्या भगवंताचं नाम घेता येईल, है की नाही? मानवाचा जन्म हाची महालाभ,
उपाय सुलभ सापडला. असा मानवाचा जन्म घातला आणि त्या कृतायुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य दिलं. माय किती? 1,00,000 वर्ष. कशासाठी दिलं? या जन्माला आल्याचं सार्थक करून आपल्या जीवनामध्ये नामस्मरण, आपल्या जीवनामध्ये जप तप साधना करून आपलं जीवन धन्य करून शेवटी मोक्षाचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतांनी 1,00,000 वर्षाचं आयुष्य दिलं. मग काही जण कथा ऐकू लागले, काही जण नामस्मरण करू लागले, काही ऋषी मुनी तप साधना करू लागले. 1,00,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10,000 हजार 20,000 हजार वर्ष ऋषी मुनी एका जागी तप साधना करू लागले. पण काही दुराचारी वृत्तीचे, काही वाईट प्रवृत्तीचे, काही राक्षस प्रवृत्तीचे लोक सुद्धा त्या कृतायुगामध्ये जन्माला आले आणि त्या ऋषी मुनींना त्रास देऊ लागले, भगवंताच्या नामापासून दूर होऊ लागले. आहे की नाही? कथा ऐकायला तयार नाही आहेत, भजनाला यायला तयार नाहीत, सप्ताहामध्ये सहकार्य करायला तयार नाही आहेत. भगवंताला वाटलं एवढा सुंदर नरदेह प्राप्त करून देऊन या माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं, पण या आयुष्यामध्ये माणसानं आपल्या जीवनाचं हित साधून नाही घेतलं. हा नामस्मरण करायला तयार नाही आहे, भक्तीकडे यायला तयार नाही आहे. म्हणून भगवंताची गैरमर्जी झाली आणि भगवान शिव परमात्म्याने एक मीटिंग घेतली, सभा घेतली आणि त्या सभेमध्ये ठरवलं कृतायुग संपल्यानंतर येणारं युग त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये या माणसाला दिलेल्या 1,00,000 आयुष्यात 1,000 वराचं मत. 1,00,000तून 1,000 बाजूला किती राहिले माय? 10,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगामध्ये या माणसाला प्राप्त झालं. काय का जीवनाचा उद्धार का? तरी सुद्धा काही जाऊ लाग महाराज भजन करायचं आहे होय, नामन करायचं वय आहे का? बोलले उद्या वय आहे की ज्यावेळेस पायात चालता येत नाही, ज्यावेळेस मुख्या देवांना घेता येत नाही, हा नटारी वाजता येत नाही, त्यावेळेस त्या वेळेला महाराजांनी विचार का माणसाला 10,000 वर्ष आयुष्य देखील हा माणूस त्या ठिकाणी आपलं लोक आहे. देवांचा देव आहे की नाही? 30 कोटी देवामध्ये श्रेष्ठ असणारा माझा भगवान आहे, जो दिसायला विसरू नका. आहे की नाही? आणि अशा परिस्थितीमध्ये द्वारयुगामध्ये मला 1,000 वर्ष त्या ठिकाणी आयुष्य प्राप्त झालं, तरी सुद्धा हा मनुष्य आपल्या देहाचं त्या ठिकाणी सार्थक नाहीये. म्हणून भगवान शिव परमात्म्याची मर्जी झाली आणि आता असं कोणतं युग आहे? कलियुग मध्ये पुन्हा एक बैठक घेतली. 1,001 वजा किती राहील महाराज? 100 वर्षाचं आयुष्य या कलियुगामध्ये प्राप्त दिलं. नावाला 100 आहे पण जगतात का तेवढे दिवस? 60-70 वर्षाचे आहे काय? मग भगवंताने आपल्या 100 वर्षाचं आयुष्य या कलियुग मध्ये प्राप्त करून दिलं. कशासाठी? वेळ वाया घालवू नका. कशासाठी दिलं? तात्काळ सावध व्हा आणि जीवनातील व्यथा घालवण्यासाठी, भगवान शिव परमात्म्याच्या कथा ऐकून आपलं जीवन त्या ठिकाणी धन्य करून घेण्यासाठी भगवान शिव परमात्म्याने या 100 वर्षाचं आयुष्य या ठिकाणी प्रदान केलं. आणि आता जर तुम्ही सावध नाही झालात, त्या भगवंताच्या नामामध्ये तल्लीन नाही झालात, कलियुगामध्ये भजन हे सार आपल्या जीवनामध्ये जर आपण अवलोकन नाही केलात, तर थोडासा विचार करून बघा. येणाऱ्या पुढल्या युगामध्ये या 100रातलं 1 जर महादेवांनी काढलं, किती राहिली महाराज? 10च वर्ष. जन्माला रांगला तोच रामनाम सत्य आहे. अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर तात्काळ सावध व्हा. आहे की नाही? आणि सावध होऊन या भगवान शिवाच्या कथेमध्ये 7 दिवस आपल्याला वेळ काढून तल्लीन व्हायचं आहे. मग आता नाही तर कधी म्हणाले? आहे की नाही? मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार. हो मानवा मानवा रे मानवा मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा
भजन कधी करणार मानवा भजन कधी करणार हो बालपण तुझे खेळण्यात गेले पाळण्यात मारिल्या उड्या बाळपण तुझे खेळण्यात गेले पाळण्यात मरल्या उड्या हो तरुणपण तुझे संसारात गेले पश्चाताप झाला तुला तरुणपण विकू द्या. तुझे संसारात गेले पश्चाताप झाला तुला हो म्हातारपणी दमा खोकला व्याकुळ झालो जय गड्या भोले म्हातारपणी दमा खोकला व्याकुळ झालो गड्या व्याकुळ झालो गड्या व्याकुळ झालो गड्या हो महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार मानवा भजन कधी करणार मानवा भजन कधी करणार मानवा भजन कधी करणार मानवा भजन कधी करणार नमः पार्वती पतये शिव हर 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 है की नाही बालपण हे खेळण्यात गेले पाळण्यात मारिल्या उड्या तरुणपण संसारात गेले पश्चाताप झाला म्हातारपणी दमा खोकला व्याकुळ झालो गड्या महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार मग कधी म्हणणार आज नाही तरी कधी या लागी तुम्हा सांगतो ही सोय गेली घडी नये परतोनी वेळ अजून गेलेली नाही आहे या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला सावध होऊन आपल्या जीवनाचं हित करून घेण्याची संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि या कलियुगामध्ये या भगवान शिव परमात्म्याने आपल्या जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी हा शिव महापुराण कथेचा अट्टहास आपल्या समोर ठेवलेला आहे आणि अनेक पापी दुराचार्यांनी या शिव महापुराण कथेचं श्रवण करून भगवान शिव परमात्म्याची आराधना करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे त्या कथा आपण उद्यापासून ऐकणार आहोत आज या शिव महापुराण ग्रंथाची महती सार आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्या समोर हे शिव महापुराण ग्रंथ ठेवलेला आहे ते भगवान शिवाचं वाङ्मय आहे स्वतः भगवान शिव परमात्मा या शिव महापुराण ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेले आहेत या शिवकथा या ब्रह्मांडामध्ये भगवान शिव परमात्म्याने सगळ्यात पहिल्यांदा या शिवकथा नंदीगणांना वर्णन केलेले आहेत सृष्टी निर्मितीच्या नंतर भगवान शिव परमात्म्याने भक्ताच्या लीला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्रथमतः हे शिव महापुराण नंदीगणाला सांगायला सुरुवात केलेली आहे नंदीनं ते शिव महापुराण आपल्या कानाने श्रवण करत करत या शिव महापुराण ग्रंथाचं लेखन त्या ठिकाणी केलेलं आहे जे जे आपणाशी ठावे तेथे इतरांशी सांगावे आहे की नाही नंदीगणाने आपल्याला भगवान शिव परमात्म्याने हे शिव महापुराण कथेचं गुह्य ज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे ते ज्ञान नंदीगणाने आपल्या जवळ ठेवून घेतले नाही नंदीगणाने त्याचं श्रवण करून जीवनाचा उद्धार करून घेऊन हे ज्ञान पुढे नंदीगणांनी महर्षी व्यासांना सांगितलेलं आहे महर्षी व्यासांनी ही शिव महापुराण कथा अगदी अनन्य भावे काया वाचा मनाने श्रवण करून महर्षी व्यासांनी सुद्धा आपल्याजवळ हे शिव महापुराण ठेवून घेतलं नाही तर पुढे या शिव महापुराण कथेचा विधी सूत पुराणिकांना वर्णन केलेला आहे सूत पुराणिकांना पुढे ही कथा सांगितलेली आहे आणि सूत पुराणिकांनी या कलियुगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रयागराज या क्षेत्रामध्ये प्रयागराज माहिती आहे इलाहाबाद काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्याच्या अगोदर जे इलाहाबाद लागतं ज्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे
त्या संगमामध्ये आपण स्नान करूनच पुढे काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायला जातो. त्या प्रयाग राज क्षेत्रामध्ये सूत पुराणिकांनी तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसून ही शिव महापुराण कथा पहिल्यांदा या कलियुगामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे की नाही. मग सूत पुराणिक या शिवकथेचा महिमा त्या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या समोर सांगत असताना सूत पुराणिक महाराज म्हणू लागलेले आहेत, आपल्या समोर जे शिव महापुराण ग्रंथ ठेवलेला आहे त्या शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक, 7 संहिता, भगवान शिवाचं वाङ्मय या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून सूत पुराणिकांनी आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती करून घेण्याचं जर भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या प्रत्येक भक्तांनी या शिव महापुराण कथा आपल्या जीवनामध्ये श्रवण केल्या पाहिजे. बार्शीचा भगवंत घ्या. बार्शीच्या भगवंतांनी भगवान शिव परमात्म्याला डोक्यावरती घेतलेला आहे. तुळजापूरची तुळजाभवानी मातेनं सुद्धा भगवान शिव परमात्म्याचं शिवलिंग आपल्या दंडामध्ये धारण केलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा घ्या. युगे 28 उभा तप करी, मस्तकी तो धरी शिवलिंग. 28 युगापासून त्या भगवान शिव परमात्म्याला डोक्यावरती घेतलेला आहे की नाही. कोल्हापूरची महालक्ष्मीनं सुद्धा डोक्यावरती शिवलिंग धारण केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या देवांना, ज्या ज्या संतांना, ज्या ज्या भक्तांना त्या भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे ना, तर तिथं एक ब्रह्मदेव नाही आहे, एक विष्णुदेव नाही आहे, अशा लाखो देवी देवतांनी भगवान शिव परमात्म्याची आराधना करून भगवान शिव परमात्म्याला आपलंसं करून घेतलेलं आहे. मग माझा भगवान शिव परमात्मा जात कुळ गोत्र हे पाहणारा नाही आहे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. जात पात न मानणारा आहे. महादेव फक्त एकट्या वीरशिव लिंगायताचाच आहे असा भ्रम काढून टाका, आहे की नाही. शरण आलेल्या प्रत्येक भक्तांचा तो देवाचा देव शंभू महादेव आहे. तुमचाही नाही आहे, आमचाही नाही आहे, तो देव सर्वांचा आहे. जो त्याला अनन्य भावनेने शरण येतो ना, त्या प्रत्येक शरण आलेल्या भक्तांचा तो भगवान शिव परमात्मा आहे. आणि त्या भगवान शिव परमात्म्याची भक्ती सप्त ऋषी घ्या, आहे की नाही, मार्कंडेय ऋषी घ्या, आहे की नाही, यज्ञदत्त ब्राह्मण घ्या, अनेकशा देवी देवतांनी त्या भगवान शिव परमात्म्याची आराधना करून भगवान शिव परमात्म्याला या शिवकथेच्या माध्यमातून आपलंसं करून घेतलेलं आहे. आणि त्याच कथा जीवनामधील आपले काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार हे षडविकार नाश करून या जीवाचा उद्धार करणाऱ्या या कथा आहेत. फक्त या कथा श्रवण करण्याचा एक विधी आहे, व्रत आहे, नियम आहे. ते नियमावलीनं जर आपण राहिलेली 6 दिवस या कथा श्रवण केल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्या भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि तशा प्रकारचा विधी सूत पुराणिकांनी आपल्यासमोर वर्णन केलेला आहे. उद्यापासून कथा श्रवण करत असताना आपण या शिव महापुराण कथा श्रवणाचे काही नियम आहेत. ते नियम आपल्या जीवनामध्ये ज्यांना जास्तीत जास्त नियम पाळता येतील त्यांनी ते नियम पाळून या कथा श्रवण करायच्या आहेत, जेणेकरून तात्काळ आपल्याला त्या भगवान शिव परमात्म्याच्या या कथेचं फळ प्राप्त होईल. तुम्ही 16 सोमवारचं व्रत करता की नाही, एकादशीचं, महाशिवरात्रीचं, शिवरात्रीचं व्रत करता की नाही तुम्ही, उपवास, नाही की नाही. तशाच प्रकारचं हे शिव महापुराण ग्रंथ श्रवण करणं सुद्धा एक कडक व्रत आहे. आणि त्या व्रताची नियमावली सांगत असताना भगवान शिव परमात्म्याने आपल्या मुखातून या शिव महापुराण कथेचा पहिला नियम आपल्या समोर सांगितलेला आहे. शिवकथेला येत असताना, जमलंच तर शिवकथेला येत असताना प्रत्येकाने स्नान करून, स्वच्छ वस्त्र धारण करून, शुचिर्भूत होऊन शिवकथा श्रवण करण्यासाठी यावं, पहिला नियम. दुसरा नियम आहे, शिवकथा श्रवण करत असताना जमलंच तर कथा या जोडीनं ऐकाव्या. आता किती जण जोडीनं आले, हातवरी करा इमानदारीनं. वाह, क्या बात आहे, भाग्य आहे बरं का, आनंद वाटला. 10-5 जणी तरी जोडीनं आहेत. जोडीनं कथा का ऐकाव्या, आहे की नाही. एकटी माझी माय कथेला आली
कथेतून गुरु महाराजांनी तुम्हाला काहीतरी संदेश दिला आणि तुम्ही जाऊन तुमच्या मालकाला समजावायला जाता. अहो, आज कथेमध्ये हा विषय झाला, आपण हे व्रत केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. मालक काय म्हणतात, हे बघ, तुझी कथा, तुझे महाराज, तुझं मंदिर, तू आणि ते जाणं, ते माझ्याकडे काय घेऊन येऊ नको, आहे की नाही? अशी परिस्थिती होते. म्हणून ज्यावेळेस पती आणि पत्नी दोघेही जोडीनं कथा ऐकाल, त्यावेळेस आपल्या संसारामध्ये, कथेबरोबर आपल्याला संसारामध्ये सुद्धा जे काही लागणारं ज्ञान आहे ते सुद्धा गुरु महाराज आपल्याला 7 दिवसाच्या कथेमधून देणार आहेत, जेणेकरून आपल्या संसारामध्ये कसलेच उदासपणा वाटणार नाही आहे. आपला संसार धन्य होऊन आपला संसार सुखाचा व्हावा, यासाठी दुसरा नियम, जमलंच तर जोडीनं कथा ऐकाव्या. तिसरा नियम, कथा ऐकायला येत असताना कपाळाला त्रिपुंड भस्म धारण केलं पाहिजे. कुंकाचा टिळा त्या ठिकाणी लावला पाहिजे. गळ्यात रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, इष्टलिंग आपल्या गळ्यामध्ये असला पाहिजे. बरं का, नसला तरी घाला, नसला तरी जाऊ द्या, पुढच्या वर्षी आपण याच्या नियमावलीचं पालन करूया, आहे की नाही? पण हा कडक विधी आहे. आणि भस्म सुद्धा लावत असताना भस्म सुद्धा ओरिजिनल असं लावायला सांगितलेलं आहे. आता तुम्ही जे तुमच्या कपाळाला लावले ना पांढरं शुभ्र, ते भस्म नाही आहे माय, ते चुना आहे. चुना दिसायला भस्म आहे पण असायला भस्म नाही आहे. ते भस्म कशा प्रकारचं असलं पाहिजे, ते भस्म कुठं बनतं आणि तेच भस्म का लावलं पाहिजे, हा विधी आपण उद्या ऐकणार आहोत. ते दिसायला थोडंसं काळं असतं, काळपट असतं आणि ते गोमय भस्म असतं. गाईच्या शेणापासून बनलेलं भस्म हे ओरिजिनल आपल्याला कपाळाला धारण केलं पाहिजे. तोपर्यंत तुम्ही हाच भस्म लावा उद्यापासून, आहे की नाही? शिवमहापुराण कथेचा तिसरा नियम आहे, कपाळाला भस्म लावून, कुंकाचा टिळा लावून, गळ्यात रुद्राक्षाची माळ, इष्टलिंग, तुळशीची माळ घालूनच आपण कथा श्रवण करण्यासाठी आलं पाहिजे. शिवमहापुराण कथेचा चौथा नियम आहे, शिवकथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस तरी आपण आपल्या आईवडिलांची, ईश्वरा समान आईवडिलांची 7 दिवस तरी सेवा केली पाहिजे. 8व्या दिवशी बाहेर काढलं तर चालेल, पण 7 दिवस तरी कमीत कमी अनन्य भावनेने त्या ठिकाणी आपल्याला आपल्या ईश्वरा समान आई वडिलांची सेवा करायची. मी नाही सांगत, भगवान शिव परमात्म्यांनी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला संदेश दिलेला आहे. मी सेवक आहे, मी काय काम करतोय, भगवान शिव परमात्म्याचा सेवक होऊन मी तुम्हाला त्या ठिकाणी हे गुह्य ज्ञान देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. 7 दिवस लागलेली सवय तुम्हाला 8व्या दिवसापासून पुन्हा तशीच कायम लागणार आहे. पडले वळण इंद्रियासी, आहे की नाही? म्हणून 7 दिवस सवय लावा. शिव महापुराण कथेचा 5वा नियम आहे, कथा श्रवण करण्यासाठी येत असताना प्रत्येकाने मंगल आरतीसाठी आपापल्या हातामध्ये एक आरतीचं ताट आणलं पाहिजे. आरतीचं ताट कसं असलं पाहिजे? स्टीलचं ताट चालणार नाही, तांब्याचंच ताट. त्याच्यामध्ये तांब्याची पितळचीच आरती. आरतीमध्ये एक दिवा लावायचा नाही. माहिती किती दिवे लावायचे? 2. एक दिवा कधी लावतात? माणूस मेल्यावर. मग देव मेलाय का? नाही ना. मग आरतीमध्ये तुम्ही पंथी एक आणा, पण त्याच्यामध्ये दिवे 2 लावायचे. अशा प्रकारे तांबड्या आरतीचं ताट, त्याच्यामध्ये पंथ्या 2, त्याच्यामध्ये हळदी कुंकू नाही आणलं तरी चालेल. भगवान शिवपरमात्म्याला हळदी कुंकू लावायचं नाही, वर्ज्य आहे. भस्म घेऊन या. 1 लोटा जल सभी समस्या का हल आहे की नाही? आणि ते 1 लोटा जल सुद्धा तांब्यामध्ये आणलं पाहिजे, आहे की नाही? सोबत आरतीच्या ताटामध्ये 4-5 बिल्वपत्र, 4-5 पांढरी फुलं, 4-5 लाल फुलं, कापूरगट्टी. आणि येत असताना या ठिकाणी तुम्हाला बसण्यासाठी चटईवरती कुणी बसायचं नाही. आसन सांगितलेलं आहे. आसन तो दर्भ आसन सांगितलेलं आहे, पण दर्भ आसन आपल्याकडे भेटत नाही, म्हणून आपण सुती आसन, कपड्याचा सुती आसन येताना घेऊन यायचं आहे. आरतीचं ताट, 1 लोटा जल, हा शिव महापुराण कथेचा 5वा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा 6वा नियम भगवान शिव परमात्म्यांनी वर्णन केलेला आहे. कमीत कमी 7 दिवस तरी आपल्या मुखातून कोणाची निंदा व्हायला नको माय. 8व्या दिवशी केली तरी चालेल,
पण 7 दिवस कमीत कमी आपल्या या मुखातून कोणाची निंदा होऊ नये शिवकथा ऐकत असताना, आहे की नाही? 7 दिवसाची सवय पुन्हा तुम्हाला हळूहळू 8व्या दिवसापासून आपल्या इंद्रियाला लागायला सुरुवात होईल. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा 7वा नियम त्या ठिकाणी पुढे वर्णन करून सांगितलेला आहे. 7 दिवस कमीत कमी आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन करूनच आपण 7 दिवसाच्या या कथा सुचिरभूत होऊन कथा श्रवण केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. पुढील नियम, शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस तरी आपण आपल्या वाणीने खोटं बोलू नये. खोटं 8व्या दिवशी बोललं तरी चालेल, पण 7 दिवस तरी कमीत कमी या वाणीने तुम्ही एकमेकांना कधीच खोटं बोलू नका, आहे की नाही? त्याच्या पुढील नियम भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर वर्णन करून सांगितलेलं आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येताना आपण प्रसादासाठी थोडेसे मुरमुरे, थोडीशी साखर घेऊन यायचं आहे. संयोजन समिती इथे एक पातेलं ठेवेल, त्याच्यामध्ये आपण तो प्रसाद टाकायचा आहे आणि शिवकथा झाल्यानंतर तोच प्रसाद म्हणून आपण सर्वांनी ग्रहण करायचा आहे. शिवमहापुराण कथेचा पुढील नियम त्या ठिकाणी सांगत असताना भगवान शिव परमात्मा सांगत आहेत, 7 दिवस कमीत कमी त्या ठिकाणी आपण ही कथा ऐकत असताना आपल्या हातापायाचे नख काढायचे नाही आहेत, केस कापायचे नाही आहेत. कथेचा नियम आहे. शिवमहापुराण कथाचा पुढील नियम त्या ठिकाणी सांगत असताना शिवमहापुराण कथा श्रवण करणे हे कडक व्रत आहे. जसं तुम्ही 16 सोमवारचं व्रत करता त्याच्याही पलीकडे असणारे हे कडक व्रत कथा श्रवण करत असताना उपवास धरायला सांगितलेला आहे. कसा उपवास? सकाळी 1 टाइम गाईचं 1 ग्लास दूध आणि संध्याकाळी 1 टाइम गाईचं 1 ग्लास दूध. महाराज एवढं होणार नाही हो, उन्हाळा आहे. ठीक आहे, दिवसभर तुम्ही फळ आहार ग्रहण करू शकता आणि कथा झाल्यानंतर 1 टाइम जेवण करू शकता. एवढं तरी तुम्ही नक्की करू शकता. 1 टाइम जेवण आणि दिवसभर फराळ करून आपण 7 दिवस ही कथा श्रवण करायची आहे. शिवमहापुराण कथेचा पुढील नियम त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. ज्यावेळेस आपल्या समोर आरती झाल्यानंतर आरती येईल, आरती, त्यावेळेस आरती कशी घेता तुम्ही? दाखवा ॲक्शन करून. हां, तसं घेऊन वा वा, इकडं कसं घेता? वा. आरती आली आता तुमच्या समोर, असं करून काय करणार? काही जणांच्या समोर आरती आली, काही जणांनी आरती घेतली, हे बघा असं ओवाळून तोंडाला लावलं, थंड वाजायली का? काही जणांनी आरती घेतली आणि डोक्याला लावली, काय आता पांढऱ्याची काळे होणार का? माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन, आहे की नाही? हृदय मंदिरी साठविला देव. भगवान शिव परमात्मा कुठं आहे? इष्टलिंग रूपाने या हृदय मंदिरामध्ये त्याचं सिंहासन त्या ठिकाणी दडलेलं आहे. आपण आरती घेत असताना आरती सुद्धा हृदय मंदिरावरती देवाला समर्पित केली पाहिजे. तोंडाला लावायचं नाही, डोक्याला लावायचं नाही, आहे की नाही? हा नियम आहे. आरती आल्यानंतर आपण हृदय मंदिरातील देवाला, इष्टलिंगांना आपली आरती समर्पित करायची आहे. हा नियम आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम, गुरु महाराजांचं दर्शन घेताना, पतीचं दर्शन घेताना, देवाचं दर्शन घेताना कसं घ्यायला सांगितलेलं आहे? एक साष्टांग नमस्कार आणि एक नतमस्तक नमस्कार. साष्टांग नमस्कार म्हणजे काय? महाराज, आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही कथा ऐकायला आलो असतो, काय की नाही? तुम्हाला सांगायला बोलवलेलं आहे, आम्ही ऐकणार. मोकळा सोडा, आहे की नाही? असं म्हणून मोकळं व्हा तुम्ही. साष्टांग नमस्कार म्हणजे तुम्ही देवीला दंडवत घालता की नाही माय? हे 3.5 हाताचा देह गुरु महाराजांच्या समोर या धरणीवरती लोळवणं याला साष्टांग नमस्कार म्हणतात. हा जर नाही जमला तर पुढील नमस्कार नतमस्तक म्हणजे गुरूंच्या अंगठ्याखाली आपले हे 2 तळहात घालायचे आणि आपलं कपाळ गुरूच्या अंगठ्यावरती टेकवायचे. हा नमस्कार इथं त्या ठिकाणी सांगितलेला आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम सांगितलेला आहे.
शिवकथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस तरी आपण या कथेला, या सप्ताहाला पाठ लावून बाहेर गावी जायचं नाही. लेकी बाळीनं तर मुळीच जाऊ नये, आहे की नाही. दुःखाचं कारण सोडून तुम्हाला बाहेर गावी जाता येणार नाही. शिवकथेचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर लग्न असेल, लग्न टाळा. डोहाळजेण असेल, टाळा. पण दुःखाचं कारण असेल तर नक्कीच जा. भगवान शिव परमात्म्याला विनंती करा आणि नक्की जाऊ शकता. पण विनाकारण सुखाच्या कार्यक्रमाला आपण शिवकथा सोडून पाठ लावून बाहेरगावी जाऊ शकत नाही. हा शिव महापुराण कथेचा नियम भगवान शिव परमात्म्यांनी वर्णन केलेला आहे. पुढे शिव महापुराण कथा श्रवण करत असताना मनामध्ये संकल्प करून कथा श्रवण करा. भगवान शिव परमात्मा कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम. सत्यही तोच आहे, शिवही तोच आहे आणि सुंदरही तोच आहे. आणि म्हणून मनामध्ये संकल्प करा. ज्यांना बरेच वर्ष विवाह होऊन संतती नाही आहे, संतती प्राप्तीसाठी मनामध्ये संकल्प करा. विवाह जुळत नाही आहे, मनामध्ये संकल्प करा. घरामध्ये वादविवाद आहेत, दूर होण्यासाठी संकल्प करा. कुठलंही संकट असू द्या, त्या संकटाला मनामध्ये संकल्प धरून उद्याला एक पाण्याचा नारळ, त्या नारळावरती ज्याच्या नावाने तो संकल्प पूर्ण करायचा आहे त्याचं पांढऱ्या चिठ्ठीवरती नाव लिहायचं आहे. त्याला पांढऱ्या दोऱ्यानं गुंडाळून या क्वाटच्या खाली आणून ठेवायचं आहे संकल्प करून. गुरु महाराज तुम्हाला 7व्या दिवशी ते नारळ ओटीला देतील आणि त्याचा पूजाविधी कसा आहे त्याच दिवशी सांगतील. तिथून पुढे येणाऱ्या काही काळातच तुमच्या मनातील संकल्प पूर्ण होणार. या भगवान शिव महापुराण कथेचा हा फळविधी, हा सत्यकथा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेल्या आहेत. तदनंतर शिव महापुराण कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस तरी आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. पुरुष मंडळी, गुटखा, तंबाखू आहे की नाही, अजून कुठल्या पुड्या बिड्याचे खोटकं आहे की नाही, याच्यापासून 7 दिवस तरी कमीत कमी दूर राहायचं आहे. 8व्या दिवसापासून परत चालू करा, पण 7 दिवस तरी याचा त्याग करा. या शिव मंदिरामध्ये बसून त्या भगवान शिव परमात्म्याच्या चरणावरती या व्यसनाचा त्याग करा. त्याग समर्पण भाव असेल तरच फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे की नाही. थोडासा तरी त्याग करा, थोडंसं तरी जीवाला कष्ट द्या, जेणेकरून त्या भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद फळरूपाने आपल्याला प्राप्त होणार आहे. हा नियम भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढे भगवान शिव परमात्म्याने पुढील नियम सांगत असताना, देवाने तुम्हाला किती हात दिले माय? मला तर 2 दिलेत, तुम्हाला 2च आहेत ना. या 2 हाताने उद्याला एक पुण्य करायचं आहे माय. या 2 हाताने उद्याला येताना तुमच्या 2 मैत्रिणी ओढून आणायच्या कथेला. भांडणं करा, आलंच पाहिजे, नाही तर बोलणारच नाही म्हणायचं तुम्ही, आहे की नाही. 2 हातानं 2 मैत्रिणी ओढून आणल्या म्हणजे 2चे इथं 4 होतील आणि त्यांना आणलेलं सुद्धा पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून त्यांना इथं घेऊन या. तुम्ही तुमचे मित्र कंपनी घेऊनच यायचं, नाहीतर बोलणारच नाही म्हणायचं. 2चे 4, त्यांना आणलेलं सुद्धा पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे. असा या शिव महापुराण कथेचा विधी आपण त्या ठिकाणी ऐकत आहोत. पुढे जंगम माहेश्वर मूर्ती गुरु महाराज कथा सांगण्यासाठी आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. गुरु महाराजांचं दर्शन घेताना रिकाम्या हाताने कुणीही दर्शन घ्यायचं नाही. इच्छित त्या ठिकाणी तुम्हाला जी काही दक्षिणा द्यायची असेल ती देऊनच आपण त्या ठिकाणी गुरु महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. हा भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून हा नियम त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. 7 दिवस ज्यांना गुरु महाराजांना आपल्या घरामध्ये पाद्यपूजा करण्यासाठी, आदर आतिथ्य करून भोजन करण्यासाठी ज्यांना घेऊन जायचं असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या गायक मंडळीकडे नाव नोंदणी करून आपण गुरु महाराजांना आपल्या घरामध्ये पाद्यपूजेसाठी घेऊन जाऊ शकता. हा शिव महापुराण कथा सांगणाऱ्याकडून भगवान शिव परमात्म्याने नियमावली सांगितलेली आहे. तदनंतर शिव महापुराण कथेचा पुढील नियम भगवान शिव परमात्म्याने वर्णन करून सांगितलेला आहे. कथा श्रवण करत असताना एकाच महाराजांची 3 वर्षे आपल्याला कथा ऐकावी लागेल. का तर 3 खंड सांगितलेले आहेत. पहिला खंड आहे
सती खंड, दुसरा खंड आहे पार्वती खंड, तिसरा खंड आहे गणेश खंड. तुम्ही आम्ही संपू पण कथा या कधी संपणार नाहीत. पण पहिल्या वर्षी एक महाराज आले, दुसऱ्या वर्षी वेगळे महाराज आले, तर ते महाराज पुन्हा या वर्षीच्याच कथा पुढच्या वर्षी सांगायला सुरुवात करतील. पण या वर्षी ज्या गुरु महाराजांनी कथा सांगितल्या सती खंडाच्या पुढूनच, म्हणजे या वर्षीचं तुम्हाला पुढे ऐकायची गरज नाही. त्याच्या पुढे पार्वती खंडामध्ये भक्ताच्या कथा आपण ऐकूया. त्याच्या पलीकडे तिसऱ्या वर्षामध्ये गणेश खंड, गणपतीच्या जीवनातील कथा आपल्याला ऐकून या तिन्ही खंडामध्ये पूर्ण शिव महापुराण ग्रंथ आपल्या जीवनामध्ये भाग्य स्वरूपात ऐकण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. तदनंतर उद्यापासून शिवकथेचा टायमिंग दिलेला आहे. किती आहे? किती आहे पत्रिकेवर? पत्रिकेवरचा टाइम सगळ्यांना माहिती आहे. पण बरोबर 11:30 वाजता इथं आमचे गायक मंडळी गायन सुरू करतील. भक्त अगोदर का देव अगोदर? माय बोला, भक्त अगोदर का देव अगोदर? हे बघा, मी तारीख घेताना पहिलं विचारतो बरं का, की इथं असलेल्या भाविकांना बोलायला येतं का? आणि मला कार्यकर्त्यांनी सांगितले, महाराज तुम्ही निश्चिंत राहा, 39 वर्षाची परंपरा आहे, सगळ्यांना बोलायला जमतं ना? भक्त अगोदर का देव अगोदर? माय मी सांगू, भक्त अगोदर. भक्त बघा, देव देवळामध्ये बसलेला आहे की नाही? देव देवळामध्ये बसलेला आहे. भक्त जर देवळामध्ये नाही आले तर त्या देवाला शोभा कुठून येणार? माय आणि भक्त जातो, भक्त त्या शिवलिंगावरती जलधार अर्पण करतो, त्याला शोभून दिसेल असे फुलं बिल्वपत्र वाहतो, त्याची पूजा अर्चा करतो, त्याला वस्त्रदान करून समर्पित करून त्याला शोभून दिसेल असं त्या ठिकाणी रूप तयार करतो. आणि भक्ताशिवाय देवालाही त्या ठिकाणी भाव नाही आहे, म्हणून सर्वात पहिल्यांदा भक्त सांगितलेलं आहे. तसं गुरु अगोदर का शिष्य अगोदर? शिष्य अगोदर. मग इथं अगोदर कोण आलं कथेला? गुरु आले का शिष्य आले? कोण आलं सांगा बरं इमानदारीनं. उद्यापासून तसं व्हायला नको आहे की नाही? अगोदर भक्त नंतर देव, अगोदर शिष्य नंतर गुरु. तर गुरु महाराजांचं स्वागत करण्यासाठी उद्याला तुम्ही बरोबर 11:30 वाजता इथं त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालंच पाहिजे. आमच्या गायकांच्या गायनामध्ये त्या ठिकाणी तल्लीन होऊन गुरु महाराजांच्या स्वागताला तुम्ही बरोबर 11:30 वाजता उद्या उपस्थित राहायचं आहे. 11:30 ते 2 या वेळामध्ये कथा संपन्न करून आम्ही पुढे बारड जिल्हा नांदेडला आमची शिवकथा सुरू आहे. तिथं आज 4था दिवस आहे. तिथल्या शिवकथेला आम्हाला पुढे पोचायचं आहे. तिथली कथा 2.5 ते 5 आहे. प्रत्येक कथा हे 2 ते 2.5 तासाची आमची आहे. त्या 2.5 तासामध्ये आपल्याला जीव आणि शिव यांचं ऐकत्व साधून त्या भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. पण उद्यापासून बरोबर किती वाजता यायचं? माय 11:30 बरोबर आवरायचं सगळं, चट आवरून घेऊन 11:30 चटकन इथं येऊन बसून कथा श्रवण करायचे आहे. पुढील नियम, उद्यापासूनचे जे दाम्पत्य आहेत शिव महापुराण ग्रंथ पूजेचे, त्या दाम्पत्यांनी एक जोडी येताना, एक जोडीपासून ते पुढे कितीही जोडी आपण या शिव महापुराण ग्रंथ पूजेसाठी येऊ शकता. येताना 3 हार, 1 शाल, 2 नारळ, एक आपल्या ओटीला घेण्यासाठी, एक इथं फोडण्यासाठी, आरतीचं ताट, जल, बिल्वपत्र, फूल घेऊन आपण या ठिकाणी उद्यापासून ते राहिलेले 6 दिवस दाम्पत्यांनी या ठिकाणी वेळेवर ठीक 8:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. भगवान शिवपरमात्म्यांनी सांगितलेल्या या नियमाचं आपण जीवनामध्ये अवलोकन करून या भगवान शिवपरमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊयात. तन मन धनाने भगवान शिवपरमात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. हा अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे सुपात्र जागा आहे. याच ठिकाणी आपण दान धर्म करू शकता. आणि म्हणून जमेल तितकं या 7 दिवसाच्या माध्यमातून संयोजन समितीकडे आपली देणगी सुपूर्त करून काया वाचा मनाने तन मन धनाने सेवा देऊन आपण या नामयज्ञ सोहळ्यामध्ये भगवान शिवपरमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. बघा, तुमच्याकडे 100 रुपये आहेत बाबा. 100 रुपयातले जर 10 रुपये तुम्ही या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आमच्या संयोजन समितीकडे देणगी स्वरूपात सुपूर्त केले तर उरलेल्या 90 रुपयाला
इथं 10 रुपये दान केलेल्याचं पुण्य लागतं. पैसे हे सरळ मार्गाने येत नसतात, त्या पैशाला कुणाचा तरी तळतळाट लागतो. माहिती तळतळाट आहे की नाही. धन, अन्न आणि मन असे 3 प्रकारचे त्या ठिकाणी तीन प्रकारचे त्या ठिकाणी रूप भगवान शिवपरमात्म्यांनी वर्णन करून सांगितलेले आहे. धन, आपण जो पैसा कमवत आहोत त्या पैशातून आपण किराणा माल खरेदी करतो. त्या पैशाला लागलेले दोष आपल्या त्या अन्नामध्ये उतरतात आणि ते अन्न आपण ग्रहण केल्यानंतर आपलं मन हे दूषित वाटचाल त्या ठिकाणी करायला लागतं. म्हणून धन पवित्र करण्यासाठी एकच जागा आहे, ते हे शिव महापुराण कथा अखंड शिवनाम सप्ताह. या ठिकाणी खरं तर आपल्या धनातून 25% दान आपण इथं करायला सांगितलेलं. 25% म्हणजे 100तले 25 रुपये. पण तेवढं काय आपल्याला जमणार नाही, म्हणून इच्छित आपल्या परीनं सरळ हाताने आपण दान धर्म करून आपल्या त्या धनाला त्या ठिकाणी शुद्धता देऊन अन्न आपलं पवित्र करून त्या अन्नाला प्रसादामध्ये रूपांतर करून घेऊन मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये आपलं शरीर चालण्यासाठी या भगवान शिवपरमात्म्याचा आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं या नियमावलीनं उद्यापासून जर आपण कथा श्रवण करत आलात तर अनेक पापी दुराचार्यांचा सुद्धा या शिव महापुराण कथा श्रवणाने उद्धार झालेल्या कथा आपण उद्यापासून या कथेमध्ये श्रवण करणार आहोत. एक वेळा त्या भगवान शिवपरमात्म्याचं ओम नमः शिवाय हे नाव घेतल्यानंतर डायरेक्ट कैलासाची प्राप्ती करून देणारा माझा भगवान शिवपरमात्मा आहे. ती वेळ, ती संधी आता आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. एक वेळा ज्यावेळेस लेकरू जन्माला येतं आणि पाळण्यामध्ये हळूहळू लेकरू लहानाचं मोठं होत असताना त्या लेकराच्या तोंडातून एकदा बोबड्या अवस्थेमध्ये आई शब्द बाहेर पडला तर त्या लेकरासाठी आयुष्यभर आई सगळं काबाड कष्ट करते, आहे की नाही. एकदा लेकरानं आई नाव घेतलं की ती आई त्या लेकरासाठी आयुष्यभर माया लावते, काबाड कष्ट करते, त्याचे सगळे लहान मोठे हट्ट पुरवते. किती वेळा नाव घेतल्यावर? एकदा आई म्हणून नाव घेतल्यावर माया करते. त्याच पद्धतीनं एकदा आपण त्या भगवान शिवपरमात्म्याचं आपल्या मुखातून नाव घेतलं ना, आई जशी लेकरावर माया करते तसंच भगवान शिवपरमात्मा सुद्धा लेकरासारखी माया तुमच्यावरती करून तुम्हाला डायरेक्ट कैलासाची प्राप्ती करून देतो. त्यासाठी एक वेळा तरी आपल्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी त्या भगवान शिवपरमात्म्याचं ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी महामंत्राचा जप त्या ठिकाणी जीवनामध्ये अवलोकन केला पाहिजे. सदाशिव नावाचा शिवभक्त भगवान शिवपरमात्म्यांनी कथेच्या माध्यमातून वर्णन केलेला आहे. आणि तो शिवभक्त घरामध्ये सगळा गुरुभक्त परिवार होता, शिवभक्त परिवार होता. सगळ्या जणांनी दीक्षा घेऊन गळ्यात इष्टलिंग बांधला, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा जप केला. पण त्यांच्या घरात त्या सदाशिवाचा एक पुत्र होता. बंटी नावाचा मुलगा मात्र गळ्यात इष्टलिंग घालायला तयार नव्हता, ओम नमः शिवाय म्हणायला तयार नव्हता, नास्तिक होता, देव मान्य नव्हता त्याला. त्याचे वडील त्याला नेहमी सांगायचे, बाबा आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहो ना त्या धर्माचं पालन करणं ही शिवपूजा आहे. आणि आपण तू गळ्यामध्ये इष्टलिंग घाल, ओम नमः शिवाय म्हण, गुरुकडून दीक्षा प्राप्त करून घे, वारंवार वडील सांगायचे. पण हा बंटी त्या ठिकाणी ऐकत नव्हता. बरेच वर्ष निघून गेले. गुरु महाराज घरी आले की हा बंटी पळून जायचा. मग सदाशिवानी गुरु महाराजाला विनंती केली, अहो महाराज ऐका ना, एक काम करा, एके दिवशी अचानक तुम्ही इष्टलिंग हातामध्ये घेऊन या, अचानक या आणि चटकन या माझ्या मुलाच्या गळ्यात बांधा आणि याच्या मुखातून ओम नमः शिवाय म्हणून घ्या. ठीक आहे म्हणले. एके दिवशी सकाळी 9 वाजता गुरु महाराज गपचूप इष्टलिंग घेऊन न सांगता अचानक त्या घरामध्ये आले. भिक्षाम देहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दारावरती आल्याबरोबर हा बंटी त्या ठिकाणी जेवू लागला होता. जेवत असताना पटकन गुरु महाराज आले, त्या बंटीचा उजवा हात पटकन पकडला
आणि हातामधला इष्टलिंग गळ्यात बांधला. महाराज हात पकडला म्हणून गळ्यात इष्टलिंग बांधू दिला हो, मंत्र कसा काय म्हणून घेणार? त्याच्यासाठी गुरु करावा बळकट, आहे की नाही? गुरु जर बळकट असेल तर शिष्यामध्ये नक्कीच परिवर्तन होतं बरं का. आणि म्हणून त्या ठिकाणी गुरु महाराजांनी ठरवलंच होतं की आज याच्याकडून मंत्र म्हणून घेतल्याशिवाय सोडायचेच नाही. गुरुमध्ये तशी दिव्य शक्ती होती, गुरुनं ठरवलंच होतं. म्हण ओम नमः शिवाय, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल रे. महाराज काहीही करा, मी म्हणणार नाही. का? हात माझा पकडलेला होता म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी इष्टलिंग बांधू दिला, पण मंत्र कसा काय म्हणून घेणार? मी म्हणणारच नाही म्हणलं. बरेच वेळ गेला. अरे बाबा, ओम नमः शिवाय म्हणल्यानं तुझ्याच जीवनाचा उद्धार होणार आहे. माझं काय आहे? म्हण ना ओम नमः शिवाय. महाराज म्हणणार नाही, काही करा. गुरु महाराजांनी त्याला धर्तीवरती आडवं पाडलं, त्याच्या छाताडावर बसली. म्हण ओम नमः शिवाय. म्हणणार नाही महाराज, काही करा, म्हणणार नाही. म्हण ओम नमः शिवाय, तुझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे. महाराज काही करा, म्हणणारच नाही. म्हण ओम नमः शिवाय, म्हणणारच नाही. अरे बाबा काय म्हणणार नाही हे तरी सांग. महाराज सांगितलं ना तुम्हाला मी ओम नमः शिवाय म्हणणार नाही. गुरु करावा बळकट. सांगा ना महाराज, आहे की नाही? काय म्हणून घ्यायचं होतं? ओम नमः शिवाय. महाराज म्हणले झालं माझं काम, म्हणले चल तुझा उद्धार झाला, आहे की नाही? सप्तकोटी मंत्रामध्ये श्रेष्ठ असणारा पंचाक्षरी महामंत्र आहे. एक वेळा जर आपण या शिवकथेच्या माध्यमातून तो मंत्र जपला तर डायरेक्ट कैलासाची प्राप्ती होणार आहे. काही दिवसातच या मुलाला वयानुसार मरण आलं आणि मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमगण यायला न्यायला आले. यमगणांनी पाहिलं याच्या डायरीमध्ये सगळं काही पाप आहे, पण एक पुण्य आहे, ते म्हणजे कोणतं? एक वेळा जीवनामध्ये यानं ओम नमः शिवाय म्हणलंय. याला जागा कुठं द्यायची हा विचार यमदेवाला पडला. यमदेवाला काही कळण असं झालं म्हणून यमदेव ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवांना नमस्कार करून यमदेव म्हणू लागले, या बंटीनं जीवनामध्ये कधीच पुण्यकर्म केलेले नाही आहेत, सतत पाप कर्म जीवनामध्ये केलेले आहेत. याच्या जीवनामध्ये एकही पुण्य नाही आहे, फक्त एकच पुण्य आहे. एक वेळा यानं जीवनामध्ये ओम नमः शिवाय म्हणलेला आहे. आता याला जागा कुठं द्यावी तुम्ही सांगा. ब्रह्मदेव म्हणू लागले, जीवनामध्ये कधीच पुण्यकर्म केलं नाही आहे, फक्त एक वेळा ओम नमः शिवाय म्हणले. बर, याला जागा कुठं द्यावी? ब्रह्मदेवाला सुद्धा कळेन असं झालं. चला म्हणले आपण विष्णुदेवाकडे जाऊ. सगळेजण विष्णू लोकात आले आणि विष्णुदेवाकडे त्या ठिकाणी सर्वांनी विनंती केली, नमस्कारपूर्वक विनंती केली. आणि विष्णुदेवाला ब्रह्मदेव म्हणू लागले, विष्णुदेवा, या बंटीनं जीवनामध्ये एकही असं चांगलं कार्य केलं नाही आहे, फक्त एक वेळा ओम नमः शिवाय म्हटलेलं आहे, आणि त्याला जागा कुठं द्यायची, त्याला शिक्षा कोणती द्यायची हे तुम्ही आम्हाला सांगावं. हे ऐकल्याबरोबर विष्णुदेव त्या ठिकाणी बोलू लागले, जीवनामध्ये कधीच पुण्यकर्म केलेलं नाही आहे, कधी साधू संतांची सेवा केलेली नाही आहे, आई वडिलांचं ऐकलं नाही आहे, आणि अशा बंटीनं जीवनामध्ये फक्त एक वेळा ओम नमः शिवाय म्हणलेलं आहे. मला सुद्धा कळत नाही म्हणले याला नेमकं जागा कुठं द्यावी. आता एकमेव पर्याय म्हणजे कोणता? चला म्हणजे आता भोळ्या महादेवाकडे जाऊ. म्हणजे ब्रह्मदेवाकडेही भागलं नाही, विष्णुदेवाकडेही भागलं नाही, चला म्हणले आता महादेवाकडे. एवढ्यात तो बंटी म्हणू लागला, हे ब्रह्मदेवा, हे विष्णुदेवा, तुम्ही असाल देव, आहे की नाही? तुमच्या मागे यायला काय मी वेडा आहे का? माझे पाय दुखून राहिले म्हणलं, आता मी काय इथून पुढे आता चालणार नाही. तुम्ही देव आहेत म्हणले, जिकडे घेऊन चाललो तिकडे मी यायला तयार झालो. 2 लोकात आलो म्हणले, आता माझे पाय दुखायलेत, मी इथून पुढे येणार नाही. बापरे म्हणले, आता काय करावं? हा बंटी येत नाही आहे, शिक्षा कोणती द्यावी कळत नाही आहे. मग याला लाडी गोडी लावली आणि याच्यासाठी एका पालखीची व्यवस्था केली. पालखीत याला बसवलं आणि साक्षात ब्रह्मदेव आणि विष्णुदेव त्या पालखीचे खांदेकरी झाले आणि याचा जय जयकार करत याला कैलासात घेऊन आले. कैलासामध्ये शंभू महादेव बसलेले होते. महादेवाने पाहिलं, हो, कोण असा भाग्यवान आहे जो साक्षात विष्णुदेव आणि ब्रह्मदेवांच्या खांद्यावरती पालखीत बसून येत आहे. महादेवाने सुद्धा आपली जागा सोडली, धावत त्या पालखीजवळ आले. पालखीजवळ येऊन बोलू लागले,
कोण असा प्राणी आहे, उतरावा खाली म्हणले. पालखीच्या खाली उतरला आणि बंटीला पाहिलं महादेवांनी. सगळ्यांनी मिळून महादेवाला नमस्कार केला आणि ब्रह्मा विष्णू महादेवांना म्हणू लागले, या मुलानं जीवनामध्ये कधीच पुण्यकर्म केलेले नाही आहेत, जीवनामध्ये सतत पाप कर्म केलेले आहेत, पण याच्या जीवनामध्ये फक्त एक पुण्यकर्म घडलेलं आहे. ते म्हणजे कोणतं? एक वेळा यानं ओम नमः शिवाय म्हणलेलं आहे. याला जागा कुठं द्यायची ते सांगा महादेवा, आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही तुमच्या दरबारामध्ये आलेलो आहोत. महादेव म्हणाले, कळालं नाही ब्रह्मदेवा तुम्हाला, कळालं नाही विष्णुदेवा तुम्हाला? अहो यानं एक वेळा ओम नमः शिवाय म्हणल्यामुळं तर साक्षात ब्रह्मदेवाने विष्णुदेव खांदेकरी होऊन हा कैलासात आलेला आहे आणि हा कैलासाचा अधिकारी झालेला आहे. आजपासून हा कैलासामध्येच राहणार. भगवान शिव परमात्म्याने त्याला आपलंसं करून घेतलेलं आहे. हे त्या ओम नमः शिवाय पंचाक्षरी महामंत्राची ताकद आहे. आणि ज्याच्या मुखात ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र आहे ना, त्याच्या जवळ सुद्धा यम यायला घाबरतो. यम 7 दिवस तुम्ही या शिवानुभव मंडपामध्ये आहेत ना, 7 दिवस तुम्हाला मरण येणार नाही. 8व्या दिवशी फोन करू नका म्हणजे झालं. 7 दिवस तुमची गॅरंटी माझ्याकडे आहे की नाही? 7 दिवस तुमच्या जवळ यम सुद्धा यायला घाबरतो आहे. सांगितलंय ना, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. नश्वर स्थूल हे प्रपंच अवघा, नश्वर स्थूल हे प्रपंच अवघा, नकळत अंतर जय भोले. नकळत अंतर खाय. ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. नमः पार्वती शिवाय. हर हर हर. हा उपवास आहे ना? कलियुगात फायदा सांगितल्याशिवाय कोणी कामत नाही. हे कलियुगाची एक लीला आहे की नाही? फायदा सांगितल्याशिवाय माणूस कामाला लागत नाही. मला फायदा सांगू पहिला आहे की नाही? आता ती का करावी, टाळ्या वाजवाव्या, मुलांना का घ्यावं, तर मी फायदा सांगू आहे की नाही? भगवान परमात्म्याने अशोक महापुराण कथेच्या माध्यमातून हात उती त्याचा फायदा सांगला आहे. भगवान शिव आणि पार्वती कैलास पर्वतामध्ये बसलेली आहे की नाही? त्या ठिकाणी चालू आहे, तिकडं भगवान शिव परमात्म्याचं लक्ष आहे. त्यावेळेस 2 हात वरताल, त्यावेळेस 2 हात भगवान शिव आणि पार्वतीच्या चरणात टेकत राहतील आणि मुखाने भगवान शिव परमात्म्याचा जय जयकार म्हणजे साक्षात भगवान आणि पार्वतीची पापलरती होईल. हात चरणाला टेकण्यात आपण हात वरी करू. ठीक आहे मा? भगवान शिव पार्वती चरणाला टेकून आम्ही हात करू. नाम का घ्यावं? नाम घेण्याचा सुद्धा फायदा असेल. इथं कोण अटॅक आला जगा, अरे बापरे, ऐक ना, येऊ नये मला वाटायला मरू नये आज कोणा ते सगळ्यांना वाटत आहे की नाही? झटका म्हणजे इंग्लिश मध्ये अटॅक माणसा केव्हा तो त्यावेळेस शरीरातील रक्ताच्या नाड्या बंद पडतात. तेव्हा रक्त नाड्या सुख नसतात तळहामधून. ज्यावेळेस तुम्ही या आता ज्यावेळेस तुम्ही इथे टाळ्यावर ना, त्यावेळेस त्या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा सुटतील. झटका काय, अटॅक आहे, कुठलाच रोग तुम्हाला होणार नाही. बरोबर दिवसानं औषध जा शिवा. किती रुपये तो तुम्हाला मला सांगायला किती रुपयाला नाही ना, फुकट. तर जीवनाचं अनुकरण करा. टाळ्या वाजवल्यानंतर झटका अटॅक पासून आपण दूर होतो आहे की नाही? मग नाम का घ्यावं? नाम मुखानं नाम का घ्यावं?
याचा सुद्धा फायदा भगवान शिव परमात्म्याने सांगितलेला आहे. इकडं शेतकरी वर्ग आहे. आता ज्वारीचं सीझन चालू आहे की नाही. ज्यावेळेस ज्वारी काढली जाते त्यावेळेस मागे काय पडतं, आमच्या इकडे कडबा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात, कडबाच ना. मग त्या कडब्याच्या पेंड्या बांधल्यानंतर एकावर एक रचतात, त्याला काय म्हणतात, आमच्या इकडे बनीम म्हणतात, तुमच्याकडं वळी. हां, ती अशी 1000 एकावर एक थप्पी देऊन त्या ठिकाणी 1000 कडब्याची त्या ठिकाणी वळी रचलेली आहे. आणि त्या कडब्याला जाळायचं नाही बरं का, दुष्काळ आहे अगोदर, आपल्याला फक्त उदाहरणापुरतं घ्यायचं आहे. हां, त्या कडब्याला जाळायला काडीपेटीची किती बुरुज लागतील, एक काडी डब्बी, एक काडी ओढल्याबरोबर काही क्षणात तो संपूर्ण कडबा जळून खाक होतो. जाळायचं नाही, उदाहरणासाठी घेतलाय, दुष्काळ पडलाय अगोदरच, आहे की नाही. त्याच पद्धतीनं अनंत जन्मीचं पाप जाळण्यासाठी, अनंत जन्मीचं पाप नाहीसं करण्यासाठी माझ्या भगवान शिव परमात्म्याचं एक नाम जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जीवनामध्ये नाम घेतलं पाहिजे, आहे की नाही. ते नाम कसं आहे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. ओ सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माय माझे, घेई घेई वाचे माय माझे, माय माझे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवा. नम पार्वती पतये शिव हर 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 हर. साखरेपेक्षा सुद्धा गोड म्हणाली, सुदेहुनी म्हणजे साखरेपेक्षा सुद्धा गोड असणार माझ्या भगवान शिव परमात्म्याचं नाम आहे. 7 दिवस आपल्याला या नामामध्ये तल्लीन होऊन भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. का हो महाराज, एवढी साऊंड सिस्टम लावलेली आहे, एवढे वरती भोंगे लावलेले आहेत, आम्हाला आमच्या घरी बसून आवाज येतोय, इथे यायची गरज काय, इथे यायची गरज काय, आहे की नाही. आम्हाला आमच्या घरी बसून ऐकू येऊ लागले, पण या मंडपामध्ये येऊनच कथा ऐकल्यानंतर फळप्राप्ती होते. भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत, ॲपल मोबाईल, आहे की नाही, ॲपल मोबाईलची किंमत किती दादा, अंदाजे 1 लाख. आपल्याला काय 10 लाख रुपयाचा धरला तरी काय अडचण नाही, उदाहरणासाठी घ्यायचं आहे की नाही. 1 लाख रुपयाचा ॲपल मोबाईल आहे, त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, आउट गोईंग इनकमिंग फ्री असं वर्षभराचं रिचार्ज आहे, 100% चार्जिंग आहे. पण त्या ॲपल मोबाईलला एक जर गोष्ट नसेल तर तो ॲपल मोबाईल शून्य आहे. ती गोष्ट कोणती दादा, मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे, चार्जिंग आहे, पण एक गोष्ट जर नसेल तर तो ॲपल मोबाईल शून्य आहे. ती गोष्ट कोणती दादा, वाह, असे त्या ठिकाणी श्रोते लागतात बरं का. रेंज आहे की नाही. त्या सिम कार्डचं टावरच जर त्या गावात नसेल, आहे की नाही, त्या सिम कार्डला रेंजच नसेल तर 1 लाख रुपयाचा काय 10 लाख रुपयाचा जरी ॲपल मोबाईल असला तर तो ॲपल मोबाईल शून्य आहे. त्याच पद्धतीनं हे देह म्हणजे, हे शरीर म्हणजे ॲपल मोबाईल आहे. किती रुपये दिलं तरी पुन्हा भेटेल का, नाही. एका डोळ्याची किंमत बघा, ज्याला डोळा नाही त्याला विचारा.
एक डोळा दुसरा बदलायचा असेल तर बरेच हजारो रुपये खर्च करून डोळा दुसरा बसवतो, पण डोळा क्लिअर दिसत नाही, तिरकं बघायला लागतो, आहे की नाही? ज्याला किडनीचं ऑपरेशन केलेलं आहे, एखादी किडनी बदलायची असेल तर मॅच तर होतच नाही, लाखो रुपये दिलं तरी सुद्धा ओरिजिनल पार्ट आपल्याला पुन्हा भेटत नाही. करोडो रुपयाचा हा नरदेह भगवान शिवपरमात्म्याने आपल्याला फुकट दिला. किती रुपये दिलो जन्माला येताना मला सांगा बरं, आहे की नाही? फुकट तुम्हाला तो नरदेह त्या ठिकाणी भगवान शिवपरमात्म्याने प्राप्त करून दिलेला आहे. आणि त्या शरीररूपी ॲपल मोबाईलची किंमत सांगत असताना अनंत रुपये दिलं तरी सुद्धा हे शरीररूपी ॲपल मोबाईल पुन्हा भेटत नाही आहे. आणि म्हणून शरीररूपी ॲपल मोबाईल आहे, मनरूपी सिम कार्ड आहे, अन्नरूपी बॅलेन्स आहे. जेवला तरच तुम्ही चालता. 2 दिवस उपवास करा, बघा कशी चक्कर येते, आहे की नाही? केला महाशिवरात्रीचा उपवास काही जणांनी, कसं होतं, आहे की नाही? कधी एकदा शिवरात्र संपते की कधी एकदा मी जेवते की, आहे की नाही? अशी अवस्था होते ना, तशीच अवस्था अन्नरूपी बॅलेन्स सांगितलेला आहे. शरीररूपी ॲपल मोबाईल, मनरूपी सिम कार्ड, अन्नरूपी बॅलेन्स. जेवल्यानंतर आपण चलतो, बॅलेन्समध्ये राहतो, म्हणजे चालतो, बोलतो, हालतो, डुलतो, काम करतो, आहे की नाही? अन्नरूपी बॅलेन्स आहे, मनरूपी सिम कार्ड आहे, शरीररूपी ॲपल मोबाईल आहे आणि संसाराची चार्जिंग आहे. माझी माय माऊली थोडंसं काम करून थकून जर बसली, लेकरू येतं, मम्मी मला चहा करून दे. मम्मी थकलेली पुन्हा संसाराची चार्जिंग होते, मम्मी जाग्यावर उठते आणि कामाला लागते. आमचे पुरुष मंडळी थोडंसं थकांमध्ये होऊन पेपर वाचत जर बसलेले असतील, बाबा तुम्हाला काल वह्या आणून द्यायला सांगितलं होतं ना, का आणला नाहीत? संसाराची चार्जिंग. बाबा उठतात, वह्या आणायला जातात, आहे की नाही? ही संसाराची चार्जिंग आहे. शरीररूपी ॲपल मोबाईल, मनरूपी सिम कार्ड, अन्नरूपी बॅलेन्स, संसाराची चार्जिंग. या 4 गोष्टी जीवनामध्ये असून उपयोग नाही. 5वी गोष्ट आहे सद्विचाराची रेंज. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार हे षडविकार नष्ट करण्याची रेंज, सात्विक विचाराची रेंज जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी या शिवा अनुभव मंडप टावर खालीच तुम्हाला आलं पाहिजे. इथं आल्यानंतर 5 काड्या फुल रेंज तुम्हाला होते आणि इथं आल्यानंतर तुमच्या अवतीभोवती जे काही दोष आहेत, यम आहेत, ते तुम्हाला दुरूनच नमस्कार करतात. आणि त्या सात्विक विचाराची रेंज येण्यासाठी तुम्हाला या शिवा अनुभव मंडप टावर खाली येऊनच कथा ऐकून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आज फक्त आपण परिहार देतो आहोत. उद्यापासून मात्र नवनवीन अशा कथा, भक्तांच्या कथा ऐकून संसारामधील सुद्धा ज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. अशाच पद्धतीनं भगवान शिवपरमात्म्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आपण इथं येऊन कथा ऐकल्या तरच त्या कथेचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. मग एवढं सांगून देखील इथं येतं कोण बाबा, आहे की नाही? एवढं सांगून इथं येतो कोण? जावं वाटतं, पण इथं पोहोचत नाही, आहे की नाही? इरादे लाख बन जाते हैं, बनकर टूट जाते हैं. इरादे लाख बन जाते हैं, बनकर टूट जाते हैं. इस शिवनाम के दरबार में वही लोग आते हैं जिन्हें मेरे भोलेनाथ बुलाते हैं, जिन्हें मेरे भोलेनाथ बुलाते हैं. अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तेने दुर्जठी, मित्र केला किंवा सखा केला. अनंत जन्मीची पुण्याई लागते. म्हणूनच आपण वाचून जगून या ठिकाणी पुन्हा राहिलो आणि या ठिकाणी येण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. मागच्या जन्मी केलेल्या पुण्याईमुळं या ठिकाणी आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आणि ही शिवकथा ऐकण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. भगवान शिवाच्या कथेवरती आपला भाव ठेवा, आपला विश्वास ठेवा. येणाऱ्या काही काळातच तुमच्या जीवनातील संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. या शिवकथेचा महिमा ब्रह्मदेव, विष्णुदेव, सप्तऋषी आदी देवी देवतांनी आपल्या जीवनामध्ये या शिवमहापुराण कथेचं श्रवण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे. तशा कथा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. वेळ गमावू नका, आहे की नाही? देहाचा भरवसा पूर्ण दिवस येईल कैसा. म्हणून वेळ न वाया जाऊ देता आपण मिळालेल्या संधीचं त्या ठिकाणी सोनं करून या भगवान शिवपरमात्म्याच्या कथा आपल्या जीवनामधील व्यथा दूर करणाऱ्या आहेत. त्या कथा वारंवार अगदी 6 दिवस अनन्य भावनेने इथं येऊन
काया वाचा मनाने आपल्याला या कथा श्रवण करायच्या आहेत. श्रवण करताना मन एकाग्र असावं. मन दंड देवळात आणि चित्त म्हणा ना, ते तुम्ही म्हणायचं पुढचं आहे की नाही, असं व्हायला नको. मन एकाग्र राहावं. ऐकेले ते धरामणी, वाचे वदा शूळ पाणी. ऐकलेलं मनामध्ये साठवावं. मन अगोदरच चंचल आहे, त्या चंचल मनाला एकाग्र करून या शिवाच्या चरणावर जर आपण एकाग्र केलात तर त्या ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा महिमा म्हणून डायरेक्ट आपल्याला कैलासाची प्राप्ती त्या ठिकाणी होणार आहे. पुण्याचे दरवाजे प्राप्त करून घेण्याचा जर मंत्र कोणता असेल तर ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी महामंत्र आहे की नाही. आणि हा भगवान शिवपरमात्म्याचं नाव खूप निराळं आहे, आगळं आणि वेगळं. अशा भगवान शिवपरमात्म्याच्या नामामध्ये आपल्याला तल्लीन व्हायचं आहे. शिव का नाम निराला, करे जीवन में उजियाला. शिव का नाम निराला, विकू द्या थोडंसं. करे जीवन में उजियाला, शिव के बिना कुछ कर नहीं पाया, कर नहीं पाएगा. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ट्रेबल द्यायचा. ओम नमः शिवाय तुम बोलो, पुण्य के द्वार सब खोलो. शिव का नाम निराला, कर जीवन में उजियाला. जय भोले. शिव का नाम निराला, कर जीवन में उजियाला. शिव के बिना कुछ कर नहीं पाया, कर नहीं पाएगा. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. तेरी नजर पड़े जब शिव द्वार पे, करे कृपा दयालु सब जान के. हो तेरी नजर पड़े जब शिव द्वार पे, करे कृपा दयालु सब जान के. कुछ मांग न कभी न भोले से, भक्ति करना तन मन दिल से. कुछ मांग न कभी न भोले से, भक्ति करना तन मन दिल से. सासन शिव का नाम निराला, कर जीवन में उजियाला. शिव का नाम निराला, कर जीवन में उजियाला. शिव के बिना कुछ कर नहीं पाया, कर नहीं पाएगा. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय तुम बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. दुनिया में कोई होगा न तेरा, भोला ही तुझे देगा सहारा. हो दुनिया में कोई होगा न तेरा, भोला ही तुझे देगा सहारा. जपना मत शिव का तह दिल से, सुख दुख जो देना शिव बस के. जपना मत शिव का तह दिल से, सुख दुख जो देना शिव बस के. सा सा नि नि ध ध प प म. जय
भोले। शिव का नाम निराला जय भोले। कर जीवन में उजियाला उजियाला। शिव का नाम निराला निराला। कर जीवन में उजियाला उजियाला। शिव के बिना कुछ कर नहीं पाया कर नहीं पाएगा। जय भोले। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय तुम भोलेनाथ। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय तुम बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय तुम बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। नमः पार्वती पतये शिव हर 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 हर। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। पंचमुखाचा शंभू महादेव आणि पंचमुखी नमः शिवाय हा पंचाक्षरी महामंत्र भगवान शिव परमात्म्याला आपल्या जवळ करून आपल्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेऊन शेवटी कैलासाची प्राप्ती करून देणारी ही शिव महापुराण कथा आणि हे पंचाक्षरी महामंत्र आपल्या जीवनामध्ये अगदी 7 दिवस आपल्याला त्या ठिकाणी जपायचं आहे। उद्यापासून आज जे शिव महापुराण कथा श्रवण करण्याची नियमावली सांगितलेली आहे, ज्यांना जमेल तेवढ्या पद्धतीनं जास्तीत जास्त बहुसंख्येने आपण त्या नियमावलीचं पालन करूया। आणि उद्यापासून पापी दुराचारी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये भगवान शिव परमात्म्याला कशा प्रकारे प्राप्त करून घेतलं, कथा श्रवण केल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार कशा प्रकारे होतो आहे, या सर्व कथा आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करणार आहोत। आजच्या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना आज खूप वेळ झालेला आहे। बरोबर 11:30 वाजता तुम्ही इथं यायचं बरं का। 11:30 ते 2-2.5 तासाची ही शिवकथा आपल्या जीवनामध्ये भाग्यस्वरूपात प्राप्त होणार आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांना सांगून झालेली वाङ्मयीन शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा गुरुमाऊली व तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या प्रथम दिवसीय शिवकथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत। आरती करू शंभुदेवा देवादिदेव महादेवा। आरती करू शंभुदेवा देवादिदेव महादेवा। आरती करू शंभो देवा देवाती देव महादेवा। आरती करू शंभो देवा देवाती देव महादेवा। ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला। पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला। भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभो देवा देवादी देव महादेव। जय भोले। आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा। ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला। पाहुणी आईसी गोड
भक्तिमनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभो देवा देवादी देव जय भोले महादेवा आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला जय भोले भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभो देवा देवादी देव जय भोले महादेवा आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं भवारण्यदाहम उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं